हर हर महादेव. तर आज आहे आमची मॅच म्हणजे प्रीमियर लीग आहे आणि प्रीमियर लीग आमची दुश्मी गावातच असते, त्यामुळे लेट असते. आणि आमचा संघ आहे तुफान ब्रदर्स. उलटा दिसेलच, नंतर दाखवतो पूर्ण टी शर्ट. याला 11वा ठेवलाय याला. अरे 11वा ठेवलाय का नाही? बॅनर मध्ये किती नंबर आहे तुझा? 11वा आहे. चल आमचं प्लेअर बघा काय करतात, पापरासाठी पीठ लावतात. हे बघ घे नुसता मारतय, बस ठोका मारतय. सगळी गावातली पोरा खेळतात आणि आजच फॉर्म नाही भरला. हे बघ ओनर स्वतः असून फॉर्म नाही भरला, नुसता टी शर्ट दिलाय ना, खुश केलाय. ट्रॅक पण वेगळीच आहे शा. आणि जय रेडी झालेला आहे. दुश्मी प्रीमियर लीग पर्व तिसरे. टी शर्ट तर दाखव, टी शर्ट दाखव. उलटा हो. आणि बघा ग्राउंड. आणि यो बघा कधीपासून अजून असं निघला नाही, तयार नाही झाला, नुसता आलाय. खांब काढलाय त्याचा कालपासूनच. सुट्टी घेतली त्याने, कारण तो पुण्याला जातो प्रॅक्टिसला, त्याच्यासाठी त्याने सुट्टी घेतली दुश्मी प्रीमियर लीग साठी. आणि हे बघा आउटफिट बघा बेकार, चप्पल आलाय ना, अजून तयार नाही झाला. पांडू टिकला लावून आलाय आज पट्टा. काय करील काय सांगता येई नाही. आई झाली मुंबला मी फोडतो आई कोण. हॅलो. मुख्य खेळपडीच्या दिशेनं पाहुण्यांचा ताफा खूप आनंद घेणार आहे. विनंती करतो की सर्व पाहुण्यांना नक्की भारत माता की जय. जय जवान जय किसान हे फार आपल्या देशाचे महत्वाचे आपण पाहतोय काय आहे. आणि कुणाल गावडे या दोन कॅप्टन मध्ये भक्त युद्ध पाहायला मिळणार आहे. प्रशांत शेलार, प्रकाश शेलार बंदीने ताक केलेला पुरस्कृत हे दोन्ही संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये असणार आहे. मानाची अभिमानाची सन्मानाची आणि ही दुश्मीच्या. चला आमची टॉस तर हारलेली आहे ना, पहिली 100% बॅटिंग येईल. चला आपण हे बघ खेळूडा कक्ष. तुमचा कॅप्टन टॉस जिंकलेला आहे तो आता. दुश्मी प्रीमियर लीग आपला खेळाडू कक्ष येत आहे. चला ब्लॉग तुझ्याकडे कॉमेंट्री कर बोला था तू पा. आणि दत्तात्रयजी जाधव साहेबांना विनंती आहे, ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा मी शुभकामना व्यासपीठावर मी केला नाही. बंटी बघा, बंटी एकदम फिल्डिंग मध्ये सज्ज झालेला आहे. नैतिक फोटोग्राफी मध्ये बंटी आहे. सगळी पोरा खेळताना बुट्टा घालून आलाय, पण मॅचला काही खेळू शकत नाही. बॉलिंग आणि बॅटिंग ऑलराऊंडर आहेस ना रे, बॉलिंग टाकतस नाही इकडे. या बॉलिंग आणि बॅटिंग पण उतरतस नाही. बॅटिंग ऑलराऊंडर असून पण संघात नाही. बॅटिंग बॉलिंग भारी आहे. बॉलिंग म्हणजे तो रोज प्रॅक्टिस करते, पण भारी आहे, मला आवडते बॉलिंग त्याची. कोण आलाय बॅटिंगला? भांडी घाशा. आणि भांडी घाशाची बॅटिंग बघूया. तू कॉमेंट्री कर. भांडी घाशा आलेला आहे आता. भांडी घाशा आलेला आहे आता. बघू स्टंप बीम दाखवते अंपायरला. बघू आता काय करते. आणि काय जमन आहे आणि काय त्याला ते जमतच नाही, नुसतं शायनिंग मारायला येते. आता बघू रुमाल कसा लावला. रुमाल लावले बोचाला बघा. आता बघू कसं मारते. पहिला बॉल बघा, पहिला असं शायनिंग मारते, नुसता फुकतोय शायनिंग करते. आता बघा कशी दाखवत. परत आले स्ट्राईकला. बघू भांडी घशात. आता बघू खेळतोय काय बघूया. मागचा तर बॉल हुकलेला, आता दुसरा बॉल बघू काय करते. त्याला वाटतंय का मी कोण आहे? ऋषभ पंत. आता बघा पहिला बॉल, दुसरा त्याचा बॉल. आज शॉट बेकार.
षटकार आणि धरला बोलते या थांबला. 2 बिल्ला आलेत ना बघा, पेरकुटांचे खाली बसलेत. बबूसांचं 2 आहेत ते. बबूचा रेकॉर्ड मोडतील ते, गावात येऊन बबूचा रेकॉर्ड मोडतील 100%. आणि वाघांना थंडा पाठवते. सोडली बॅनर घेऊन ये बघा, इकडे आलं आतमधील आवाजात दोघंच हाणलाय, दोघाही हाणलाय बॅनर. आजच्या गावात उपकरणदार पहिलेच चेतन थंडा घेऊन आलाय. 3 कॅची घेतलेल्या आहेत चेतनने. चेतन खुश आहे. पायाला लावता आणि रेडी झालेला आहे. आता पुढची मॅच आहे नाही, काय गेम प्लॅन? काय गेम प्लॅन नाही, जसं येईल तसं खेळायचं, काय हे करायचं जशी येईल तशी खेळायचं. आणि त्याला आहेत प्लेअर चांगले आहात, बघू आता कसं खेळतात, जमल तसं. आणि संदीपला ओपनिंगला पाठवा हा, आधीच सांगते. संदीपला आणि अजून कोण जमले नाही. तो आमचा विरोधक आहे, तो त्याच्याशीच मॅच आहे. गेम प्लॅनिंग ऐकायला आलाय तो. ओनर स्वतः आलाय. काय गेम प्लॅनिंग? बॅटी घेऊन आलाय. जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करणार आहेत आम्ही. आमच्याकडे एक नाही तर भरपूर 11च्या 11 प्लेयर चांगले आहेत. त्यामुळं मला असा विश्वास आहे की खरोखर आम्ही चांगला एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. किती टार्गेट किती असेल? टार्गेट 50+ असेल. 50+. चालेल, ऑल द बेस्ट. 67 डावा धावफलकावरती. हो चौथा आलाय. आम्हाला जमत नाही तडजोड, कारण आम्ही करतो नुसती तोडफोड. आणि हा 4था षटकार. बॉल आणि 54 धावा धावफलकावरती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फलंदाजासाठी. एकदा बॅट दाखवायचे वर करून आणि प्रेक्षकांना मानवंदना द्यायची आहे. दीप ठाकूर नाव आणि रन मशीन आहे दुश्मी टीमची. आणि त्याने ठोकल्या तब्बल 18 बॉल मध्ये 54 धावा. आणि दुश्मी प्रीमियर लीग मधली ही पहिली 50, पहिला अर्धशतक दीप ठाकूर या खेळाडूच्या नावावरती. आज मात्र चौफेर चमकलाय. चौफेर फटकेबाजी दीप ठाकूर मात्र केली आहे. आणि दोन्ही पण प्लेयर फॉर्मला आहेत. षटकार बिटकार मारतात आणि नुसतं खेचतात बस षटकार. आईच्या गावात फॉर्मला आणि ओव्हर टाकले. बेकार चुम्मा ओव्हर लॉक झालंय. अरे डेंजर. यो बघ कालू कसा आता बॅटिंगला बघू टाच. मॅन ऑफ द मॅच पुण्याशी आलाय स्वतः आणि मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे. बेकार आणि मंग्यादा आलाय, लय लांबशी आलेला आहे मंग्यादा. बेकार डायरेक्ट पेन वरशी बोलवलाय. 20,000 खर्च केलेला प्लेअर. तेच 20,000 खर्च केलेला आहे. 1000 खर्च केलेला आणि स्वतः टीचर फिजिक्सचे ते स्वतः आलेले आहेत मिस्टर विवेक ठाकूर. आई तर काला आणि कुठला बेलवलीशी माणूस बोलवलाय खास मेकअपला. तपकिरी लाव बोलू. काय कधी उजाले बो पावडर यो कधी काला वाटण लाव. निकालदारी नाही करत. काय डोळ्यान काय हे नाही, औषध नाही. अरे दादव वाटाणा लावू. दादा ऐकला झाले लावला तर मार कशी. 100 के लाईक आला तो वाटाणा काही कशात घालत. बेलवलीला नेऊन देऊन रे घरी. ओंकार भगत, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही. कधी मारशील राणा? आम्हाला मारायला नाही, आम्हाला बॉलिंग आहे. कधी बॉलिंग विकेट कधी घेणार आहेस? कबने चौथी तुलाच आहे. पार्ट टाइमर आपण
पप्प्याचा बघा काल हारलाय तर आज लवकरच घेऊन आलाय पोरांना. प्रॅक्टिस करा, बॉलिंग पड नाही लवकरच ना. काल लगेच मीटिंग घेतली त्यांनी ताल्यावर या ताल्यावर. लाईव्ह नाही, व्हिडिओ चालू आहे. त्याचीच प्रचिती आपण पाहतोय. फलंदाजीसाठी आल्यानंतर ह्या गोलंदाजाला एक मोठा षटकार लगावला होता. आता जो चेंडू हातामध्ये आलाय, एक अभिजितला माघारी पटकवलाय. आता मात्र शुभम ऋषभ यावेळी मात्र घुटनाट एक फटका मारला. डीप स्क्वेअरच्या रिजन मध्ये चेंडू जातो, एक धाव सहजरित्या पूर्ण. तिथे मात्र जोपर्यंत चेंडू कलेक्टर एका धावेवर समाधान मानावं लागते. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 26. कसं वाटतंय? आपण पाहतोय आजच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच साठी ड्रिंक एनर्जी ड्रिंक नक्कीच दिवसभर चांगला फरक आपण पाहतोय. आणि कालिवलीशी स्वतः आलाय काय तर मॅच बघायला आणि बसलाय बघा कसा. काय सोय बी केले का नाही तुझी? काय नाही सोय केली? आलाय मोठा पांढापूरशी. बबूची इंटरव्ह्यू घ्यायला लागेल. तो थोडा खर्चातला आणि त्याला माहिती आहे आता मॅच गेलेली आहे त्यामुळे तो असा लंगत होता. यो कसला असते बोलतो काय नाही लागला बोलतो डगर आहे तो बोलतो. वाटतंय एकदम बेकार होता आपला. एका गोष्टीचं वाईट वाटतंय ते म्हणजे मिलनचं. आणि मंग्याचा कसला रील्स बनवते बघा. कसला रील्स बनवते. तनिष पाटील आणि रिद्धी पाटील नक्कीच आपण पाहतोय. कसला रील्स बनवते. आईच्या गावात बाबा खुशा कालिवलीशी आलाय रील्स बनवायला. दिसला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज अँड द बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड गोज टू मिस्टर अक्षय नितेश जिरेसले हे सुद्धा रेस मध्ये होते, परंतु अगदी जवळच्या फरकात 8 रन्स मध्ये त्यांची इथे मात्र कमी पडलेले आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय अक्षय गावडे. आदित्यजी यांच्याकडून बॅट आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय ट्रॉफी. विराज देसले यांनी ट्रॉफी दिली होती. इथे मात्र ताल्या वाजत राहिल्या पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज 8 विकेट घेऊन या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय प्रशांत देसले. स्वर्गीय रवींद्र घरतगावदेवी दुश्मी संघाचा हा कर्णधारला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय प्रशांत देसले. त्याला द बेस्ट बॉलर म्हणून त्याला इथे नामांकित करण्यात येतोय. दिलेत केशव देसले यांनी शूज दिले, तर विवेकजी ठाकूर यांनी मात्र इथे ट्रॉफी दिली. मी मान्यवरांना विनंती करते आपण जर असाल तर यायचंय. शूज आणि ट्रॉफी स्पर्धेतले, परंतु सर्वोत्कृष्ट एकच असतोय आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच द बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू इट्स नन अदर दॅन मिस्टर प्रशांत शेलार. ताल्या वाजत राहिल्या पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रशांत शेलार. विवेक ठाकूर यांच्याकडून ट्रॉफी, तर केशव देसले यांच्याकडून शूज आले आहेत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला गौरवण्यात येतोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. प्रशांत इकडे दाखव. तदनंतर या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ काय भेटला नक्कीच हे दुश्मी गावचं भवितव्य क्रिकेटचं मित्रांनो. अतिशय चांगली कामगिरी केली दोन्ही खेळाडूंनी. चांगली गोलंदाजी, फुल लेंथ आणि प्रचंड वेगाने बॉल रिलीज केला ओम पाटील या गोलंदाजानं. कोणती संधी इथे मात्र बॅटरसाठी नाहीये. डॉट बॉल मात्र फेकला जातोय. या षटकातील मात्र 2 शेवटचे बॉल मात्र बाकी आहेत. ओम पाटील 23 तरार गोलंदाज. ओ फुल टॉस होता,
प्रॉपर टाइमिंग नहीं है. वन मोर विकेट डाउन. दूसरा हदरा आई भवानी दुश्मी संघ. हॅलो हो फलंदाज मात्र बाद. मोटेरामध्ये 30 रन्स मात्र चेस करायचे आहेत. ओव्हर द विकेट बॉल देअर. हो यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. फलंदाज बाद. ओ यू टी. दोन बाद 23. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. तिथं मात्र क्षेत्ररक्षक अनिकेत देसले आणि अनिकेत अनुराग कांबले. यावेळी मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. येतोय एक मोठा दणदणीत षटकार. चेंडू 21 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार. ब्रँडेड दुश्मी प्रीमियर लीग मधला आणखी एक उत्तुंग षटकार. आई भवानी दुश्मी. हो यावेळेस मात्र पायातला बॉल लॉफ्ट केलाय. ऑन साइडला मात्र भिरकावून दिला बॉल सीमा रेषा पलीकडे. आणि बॉल निघाला हवाई सफर करण्यासाठी. आणखी एक बॅक टू बॅक दूसरा षटकार. डीप लॉन्ग ऑन है और एक डीप मिड विकेट है. इस बार लॉब करना चाहते थे. यू मिस. आई डेफिनेटली हिट. क्लीन 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 बोल्ड होगी तेरी डांडी. और यहाँ पे कुणाल बाबू पावर 5 मतलब पूरा का पूरा डोमिनेट किया इस दोनों गेंदबाजों ने बल्लेबाजों को. रिद्धि स्वरा के इस बार बल्ले का महिम सा किनारा. यहाँ पे कैच पकड़ा गया. बिहाइंड द विकेट कैच पकड़ा गया. बैक टू द डगआउट. थर्ड दिसले आपण देखील यायचा आयोजकांच्या वतीनं आपल्याला देखील पुकार असेल. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा फटका डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी 2 धावांसाठी गेली होती. परंतु यावेळी त्यांच्याकडे यावेळी मात्र मोठा फटका लॉंगॉनच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय तिथं मात्र फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगला झेल आपला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होईल का सक्सेस. आणि मला तर वाटतंय स्वतः आकाश जावके यानं घेतला. आणि बॅक षटकातील अजूनही काही चेंडू बाकी. फलंदाज तयार. स्लोवर गतीचा चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा कॅचची संभावना. आणि मला तर वाटतंय बॅक टू अ पॅव्हेलियन यावं लागेल. विकास देसले याला बॉलवर पाऊल ठेवून आपण पाहतोय दुश्मी प्रीमियर लीग मधला यशस्वी कर्णधार. यावेळी मात्र आखू टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा पार. येतो एक दमदार ब्रँडेड षटकार. फटका पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय. काय करतोय अक्षय. यावेळी मात्र आणखी आखू टप्प्याचा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग बिग 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 वन. या स्पर्धेतली षटकारांची हॅट्रिक लगावू शकेल काय कुणाल. यावेळी मात्र आखू टप्प्याचा चेंडू जातोय सीमा पार. आणि हा फक्त फटका नाही तर विजयी चौकार. आणि या चौकाराच्या साह्यानं चला. आणि या दुश्मी प्रीमियर लीग नक्कीच पहिल्याच वर्षी त्याच्याकडे कर्णधार पदाची धुरा दिली होती. मी सकाळी ज्यावेळी पहिला सामना झाला त्यावेळीच म्हटलं पहिल्या वर्षी त्याच्याकडे कर्णधार पदाची धुरा दिलेली आहे. आणि अतिशय चांगली कामगिरी केली. मागच्या वर्षी तो म्हणाला होता की माझ्याकडे टॅलेंट आहे दादा. आणि या वर्षी त्याने आपलं टॅलेंट दाखवलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं का होईना परंतु आपल्या संघाच्या विजयामध्ये मात्र त्याने यश दिलंय. नो डाऊट या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच रनर अप संघ ठरतोय. लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज वेलकम स्वर्गीय गजाननजी देसले 11 संघाचे सर्व संघाला विनंती करतोय आपण यायचंय.
येस वाजत राहिले पाहिजे. असू दे फोटो काढा, पैसे येतील, कॅश येईल. चला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मी मान्यवरांना विनंती करतोय, ट्रॉफी देखील घ्यायचे. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, द मॅन ऑफ द टुर्नामेंट, मराठीमध्ये ज्याला मालिकावीर म्हटलं जातंय असा या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच द Man of the series awards goes to it's none other than Mr. Amar Pathikar, the man from Naitik Photography, the captain of Naitik Photography. अमर पाटेकर करतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. तब्बल 144 पॉइंट ज्यानं फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना अतिशय चांगली कामगिरी केली, तोच अमर पाटेकर ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. अर्थातच अमर पाटेकर नैतिक फोटोग्राफी संघाचे कर्णधार. इथे कोणतंही गोंधळ होत नाही, कुठलंही भांडण होत नाही, अगदी निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडते. तर सर्वप्रथम ही स्पर्धा सर्व खेळाडूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे दुसरी प्रीमियर लीगचं यश आहे मित्रांनो. जिंकला कोणी हरला कोणी, मी नेहमी सांगतो प्रीमियर लीग ही जिंकण्यासाठी हरवण्यासाठी खेळायची नसते, तर आपला खेळ दाखवण्यासाठी खेळायचं असतं. आणि 2 दिवसामध्ये आपण आपला खेळ दाखवला, त्याच्यामुळे दुश्मी प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंचं मी ऍडव्होकेट बबन घरात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर बोलूया या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट मानकरी अर्थातच या स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. मित्रांनो टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अँड द विनर ऑफ दुश्मी प्रीमियर लीग 2026 आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. इथं अंदाज पडतो. कोण बोलताय